शाळेच्या मागच्या बेंचवर एक कमजोर शरीराचा शांत मुलगा बसायचा. सतत त्या पुस्तकात डोकं खुपसलेलं, मात्र डोळ्यात अग्नी होती. एकदा एका इंग्रज शिक्षकाने वर्गात येऊन सांगितलं की हिंदुस्थान हे कमी बुद्धिमत्तेचं राष्ट्र आहे. सर्व मुलं शांत होते, पण हा मुलगा उठला आणि म्हणाला, सर, ही माझी मातृभूमी आहे आणि हिचा अपमान मी वर्गात सहन करणार नाही. आणि खरी बुद्धिमत्ता ही आमच्या हिंदुस्थानातच आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा हा लहानगा शाळकरी मुलगा म्हणजे बाल गंगाधर टिळक. आज लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्ताने मी कुमारी गिरिजा निलेश टवलारे त्यांना वंदन करते आणि त्यांच्या जीवनामधले काही प्रसंग सांगून त्यांची शिकवण तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते. त्यांचे गीता रहस्य लिखाण किंवा त्यांचे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणे हे प्रसिद्ध प्रसंग सर्वांनाच माहिती असतात. पण विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा त्यांचा पहिला प्रसंग म्हणजे त्यांची जिद्द. ते लहानपणी खूपच कमजोर होते, पण त्यांना त्यांच्या वर्गातले शाळेतली मुलं खूप चिडवायचे. त्यांना एके दिवशी लक्षात आलं की अभ्यासासोबतच लढण्यासाठी शरीर सुदृढ असणे ही खूप गरजेचे आहे. तेव्हापासून त्यांनी नियमितपणे रोज व्यायाम करून त्यांचे शरीर अगदी काही वर्षातच कमवले. त्यानंतर त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग म्हणजे ते कॉलेजमध्ये असताना इंग्रज शिक्षक भारतीय विद्यार्थ्यांना त्रासच देत असत. पण एके दिवशी एक इंग्रज शिक्षक वर्गात येऊन म्हणाला की भारतीय विद्यार्थी नेतृत्व कधीच करू शकत नाही. त्यावर भारतीय विद्यार्थ्यांना सगळ्यांनाच राग आला होता, पण समोर येऊन विरोध करण्याची कोणाचीच तयारी नव्हती. तेव्हा एक भारतीय नेतृत्व तयार झालं आणि लोकमान्य टिळक म्हणाले की खरं नेतृत्व हे भारतीयच करू शकतात. आम्ही पूर्ण जगाचेही नेतृत्व करू शकतो. आणि तेव्हापासून एक नवीन नेतृत्वाची ज्वाला पेटली. ते भारतीयांची खरी बाजू इंग्रजांपुढे मांडण्यासाठी, इंग्रजांशी लढण्यासाठी वकील सुद्धा झाले. पण एकदा स्वतःच कोर्टामध्ये गुन्हेगार म्हणून उभे असताना एक इंग्रज न्यायाधीश त्यांना म्हणाला की तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही देशद्रोह केलेला आहे. तेव्हा लोकमान्य टिळक ठामपणे म्हणाले की जर देशासाठी बोलणे हा जर तुम्ही देशद्रोह ठरवत असाल तर हो, आहे मी देशद्रोही आणि याचा मला अभिमान आहे. त्यांनी हे बोलताना कुठेही त्यांना होणाऱ्या शिक्षेचा, त्यांच्या संसाराचा, त्यांच्या मुलाबाळांचा कोणाचाच विचार केला नव्हता. विचार एकच केला होता की आपल्याला या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे आहे. भारतीय विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी स्वतःचे पैसे टाकून वर्गणी गोळा करून त्यांनी शाळा आणि महाविद्यालयाची स्थापना केली. आपण मुलं कमी मार्क्स मिळाले, एखाद्या वेळेस लाईट गेली, पेपर चांगला नाही गेला तर चिडचिड करतो. परंतु एका श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला येऊनही खोट्या आरोपांमध्ये त्यांना तुरुंगवास लाभला. तेव्हा त्यांनी कधीच चिडचिड केली नाही, तर लिहिला तो गीता रहस्य ग्रंथ, जो आजवर आपल्याला प्रेरणा देतोय. आपण त्यांच्या जीवनामधले असे अनेक प्रसंग आहेत. आपण परिस्थितीला दोष द्यायचा नाही, तर त्या परिस्थितीला तोंड दिलं. असंच जर आपण त्या परिस्थितीशी लढत राहिलो तर आपली प्रगती नक्की होईल. त्यांच्या जीवनामधले असे अनेक प्रसंग आहेत जे विद्यार्थ्यांना नेहमीच प्रेरणा देत राहतील. आपण आपल्या कुटुंबाचा, शाळेची आणि आपल्या देशाची प्रगती करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करायला पाहिजे. ना हार मानणारे होते, ना परिस्थितीला दोष देणारे होते, अन्यायाविरुद्ध लढणारे होते, तुरुंगात सुद्धा देशभक्तीचाच विचार करणारे होते. असे लोकमान्य टिळक प्रत्येक भारतीयासाठी एक आधारस्तंभ होते. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, असे ब्रीदवाक्य आपल्याला देणाऱ्या लोकमान्य टिळकांना माझा मानाचा मुजरा.